नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यभर कार्यरत असलेल्या 10 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या 15,010 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या कर्मचाऱ्यांसाठी समकक्ष वेतन श्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करण्यास आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या वार्षिक 1,153 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देणारा शासन निर्णय आज निर्गमित केला आहे. या निर्णयामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी विशेष पाठपुरावा केला असून त्यानुसार आज हा शासन निर्णय घेण्यात आला. यापूर्वी 14 मार्च 2024 रोजी मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार 10 वर्षापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर 4 नोव्हेंबर 2025 रोजी या निर्णयात सुधारणा करण्यात आली. तसेच या कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी निकष निश्चित करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आंतरविभागीय समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीच्या शिफारसी आणि 25 जून 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयानुसार आजचा शासन निर्णय जारी करण्यात आला. या निर्णयानुसार 25 जून 2026 या मंत्रिमंडळ बैठकीच्या दिनांकापासून तांत्रिक खंड वगळून सलग 10 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कंत्राटी सेवा पूर्ण केलेल्या 15,010 कर्मचाऱ्यांना एका वेळच्या विशेष बाब म्हणून समकक्ष वेतन श्रेणीतील अधिसंख्य पदावर नियुक्ती देण्यात येणार आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि ग्रामविकास विभागातील नियमित मंजूर पदांशी संबंधित कंत्राटी पदाची समकक्षता निश्चित करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार इतर विभागातील समकक्ष पदांचाही विचार केला जाणार आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगानं परभणी जिल्ह्यातील जिंतूर, परभणी, गंगाखेड आणि पाथरी या 4 विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 1,623 मतदान केंद्रांतर्गत 1,623 BLO असणार आहेत. 163 BLO पर्यवेक्षक आणि 136 सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. या यंत्रणेमार्फत परभणी जिल्ह्यातील 15,41,007 मतदारांची सखोल पडताळणी करण्यात येणार आहे. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगानं परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये उपजिल्हाधिकारी निवडणूक अरुणा संगेवार, नायब तहसीलदार सतीश रेड्डी, सहाय्यक महसूल अधिकारी दत्ता गिनकिने यांच्यासह पत्रकार उपस्थित होते. यावेळी उपजिल्हाधिकारी निवडणूक श्रीमती अरुणा संगेवार यांनी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत सविस्तर अशी माहिती दिली. आत्तापर्यंत झालेल्या मॅपिंगनुसार 13,55,886 मतदारांचं मॅपिंग पूर्ण झालं असून 2,62,777 अनोमली आढळल्या आहेत. तसेच 70,288 नोंदी छायाचित्र समान असलेल्या आहेत आणि 38,101 नॉन स्टँडर्ड फोटो असलेल्या मतदारांची माहिती प्राप्त झाली आहे. या काळात BLO घरपोच आल्यानंतर आवश्यक माहिती आणि कागदपत्र उपलब्ध करून मतदार यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेत सहकार्य करावं. अचूक आणि त्रुटीमुक्त मतदार यादी ही सशक्त लोकशाहीची पायाभरणी असल्याने प्रत्येक पात्र मतदारानं या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन देखील श्रीमती अरुणा संगेवार यांनी यावेळी केलं. शासनानं जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज माफ केले जात आहे. तसेच नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये पर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येत आहे. शेतमालाला भाव नसल्यामुळे आणि शेतीला लागणारा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त असल्यामुळे बळीराजा आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणे आवश्यक आहे.
या अनुषंगानं आज परभणी जिल्हा वकील संघाच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट साहेबराव आडकेने, उपाध्यक्ष ॲडव्होकेट विनोद रसाळ, सचिव मदन बोबडे, सहसचिव मृणाल देशमुख, कोषाध्यक्ष संतोष जाधव, ॲडव्होकेट चौधरी यांच्यासह CP कुलकर्णी आदी उपस्थित होते. परभणी येथे साहित्य अकादमी आणि बी रघुनाथ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित साहित्य मंच उपक्रमाअंतर्गत मराठी कविता कथा वाचन कार्यक्रम रविवार दिनांक 28 जून रोजी बी रघुनाथ महाविद्यालयाच्या सभागृहात घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट अशोक सोनी, तर मंचावर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक डॉक्टर आसाराम लोमटे, कथाकार सरोज देशपांडे, गंगाधर गायकवाड, माणिकपुरी, कवी डॉक्टर अशोक पाठक, अमोल देशमुख यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात सरोज देशपांडे यांनी सुगरण, गंगाधर गायकवाड यांनी हमसफर, तर माणिकपुरी यांनी धनशेची गोष्ट कथा सादर केली. कवी डॉक्टर अशोक पाठक यांनी शेतकरी, माझ्या दारात, बाप आणि लेक, तर अमोल देशमुख यांनी एक सव सार पोथी, मुलींना मांडलेल्या सवसागरात सित्याचं घर या कविता सादर केल्या. कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या कविता कथांनी रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाचं प्रास्ताविक संयोजक डॉक्टर आसाराम लोमटे यांनी केलं. यावेळी अरविंद सगर, प्राध्यापक माधव हायबतकर यांच्यासह कथाकार राजेंद्र गहाळ, डॉक्टर भीमराव खाडे, मिलिंद जाधव, डॉक्टर सुरेश शिवाळे, डॉक्टर शरद ठाकर, डॉक्टर सखाराम कदम, विजय ढाकणे, मधुरा उमरीकर, माधव गव्हाणे, मारुती डोईफुडे यांच्यासह साहित्यिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. परभणी जिल्ह्यातील दैठणा पोलीस स्थानक हद्दीत अवैध शस्त्र बाळगणाऱ्या मच्छिंद्र भाऊराव ढगे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो आपल्या घरात बेकायदेशीररित्या तलवार बाळगत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगानं सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती गोपिका सोनेत आणि दैठणा पोलीस स्थानकाचे अंमलदार यांनी मिळून सदरील कारवाई केली. त्याने घरामध्ये पलंगाच्या गादीखाली लपवून ठेवलेली सुमारे 36 इंच लांबीची लोखंडी धारदार तलवार ही जप्त करण्यात आली असून या तलवारीची किंमत अंदाजे 1200 रुपये इतकी आहे. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.